चा कॉल जर पाहिला पण इथं मात्र संयम एंटरप्राइज संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाच्या संघटनेने स्वीकारलेला आहे आणि निमंत्रण दिले गेलं हेमंत एंटरप्राइज संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट इथं मात्र प्रथम फलंदाजी करा। पहिला सामना एक खूप चांगल्या तऱ्हेने जिंकला होता, एक जबरदस्त क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच गोलंदाजीच्या बळावर मात्र 51 धावाचं टार्गेट रोखून ठेवलं होतं। तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण, दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पहिल्याच षटक टाकण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण। गोलंदाज दूर आहे त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी सामन्याचे पंच म्हणून सातत्याने खूप वर्षापासून पाहतोय पण मोरे सर आणि दिनेश नाईक सर सज्ज होताना इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात 5 षटकासाठी 25 मिनिटाची वेळ असेल। तर पहिला चेंडू राईट द विकेट, पहिला चेंडू हा फटका चांगला आहे की फटका फसला आहे पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र निघून जाईल, एका टप्प्याने सीमा पार आलाय। पहिल्या चेंडूवर दमदार हा चौकार। What a stroke that was. He comes down and we have seen that ball was in the air exactly into the gap and that has gone. Let's have a look in the action replay. Middle of the bat using his entire power. The ball was still in the hand and it has gone for the boundary. संदीप बागुल पाहिला पण की पहिल्या चेंडूचा सामना करताना मात्र बॅटच्या मधोमध चेंडूला घेतोय आणि अफलातून हाय क्वालिटीचा फटका पाहिला आपण आणि प्रत्येकदा 40+ चा खेळाडू आहे पण काय सुरेख सुरुवात करून देतोय। ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात राजेन यांनी पहिल्या चेंडूवर पुलचा फटका मारला होता पण त्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही, पण इथं मात्र हा फलंदाज पाहतोय की आपण चांगली खेळी करेल काय फलंदाज योगेश। याच पता फुलटॉस बनवलाय, लोअर फुलटॉस चेंडू स्लॉक केलाय मिड विकेट क्षेत्राकडे, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही पण तिथं खेळाडूला पाहायचं आपण। निश्चित खूप चांगला प्रयत्न केला होता आणि संदीप पाहतोय की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा घणाघाती प्रहार पाहतोय आणि बॅक टू द बॅक कसे 2 चौकार वसूल करतोय, एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण। प्रत्येक संघ मालकाला आणि संघाच्या संगणकाला सूचना आहे की जी बाउंड्री लाईन ती पडदा आहे आणि आपण आपल्या जीवाची पर्वा करा थोडं, कारण की जपून खेळा। KPL पाहतोय आपण, कालेर प्रीमियर लीग 5 वर्ष पाहतोय आपण आणि पहिल्या दिवसाने पहिलाच दुसरा सामना पाहतोय आपण। गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट, याच पाहता खोल टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय मोरे सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय, हा चेंडू परत टाकावा लागेल। म्हणजे संदीप पाहिला आपण की खराब बॉलिंग पाहतोय आपण, 2 चौकार दिल्यानंतर मात्र मानसिक दबाव आलाय गोलंदाज कमलाकर यांच्यावर आणि अतिरिक्त चेंडू टाकल्या गेलं। कमलाकर सज्ज होताना राईट द विकेट, शेवट मात्र हा चेंडू चांगला आहे, या स्पर्धा टप्प्यापर्यंत थोडासा किंचित चेंडू बाहेर वळणारा होता आणि निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण रिंग ऑफ किंग म्हणून सातत्याने खूप मोठं नाव आहे नंदन पाटील। तर खेळाडू कक्षामध्ये नो डाऊट डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडीचं सातत्याने जो वर्णन आम्ही करतोय सुनील पाटील, या 2 खेळाडूमध्ये निश्चितच चुरस पाहायला मिळेल। कुठला संघ विजय होईल हे सांगणं कठीण आहे, अजून बरेचसे आपण 40+ चे सुद्धा खेळाडू पाहतोय प्रत्येक संघामध्ये। सफल झालाय, अप्रतिम हुकचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय, उत्तुंग A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा षटकार। अप्रतिम फटका बॅटच्या मधोमध घेतलाय आणि काय उत्तुंग असा फटका आपण पाहिला, खरोखरच काय जबरदस्त तुफान फटकेबाजी, ताबडतोड बल्लेबाजी पाहायला मिळते। 4 चेंडूवर मात्र योगेश नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि अप्रतिम धमाकेदार डाव साकारताना पाहतोय। बॅकफुटला जाऊन अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीचा हुकचा फटका पाहिला आपण स्क्वेअरच्या वरतून, एक गगनभेदी षटकार त्यांनी वसूल केलाय। संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 15, एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण। पहिल्या षटकामध्ये धावाची लयलूट करताना योगेश नावाचा फलंदाज, अजून एक चांगला फटका मिड ऑफ आणि मिडॉनच्या वरतून चेंडू जाईल, सीमा पार आलाय, नेत्रदीपक हा दमदार चौकार, क्लास। आणि संदीप बागुल सर मी तर म्हणेन की चौफेर बॅटिंग कशाला म्हणतात, प्रत्येक क्षेत्राकडे जसा चेंडू त्या प्रकारे प्रहार पाहतोय आपण। लाजवाब उच्च कोटीची फलंदाजी कशाला म्हणतात हे योगेश दाखवते की अजून माझी बॅटिंग लय भारी आहे। फुल टॉस लॉक केलंय, अतिशय वेगाचे चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईन कडे सरकतोय पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा
कंप्लीट करतोय फलंदाज. आणि आता मात्र धावा अजून इथं मात्र प्राप्त होईल काय? एक अतिरिक्त धाव. आमचे पंच काय निर्णय दिले पाहिजे. फक्त आणि फक्त इथं मात्र पाहतोय की आपण धावा किती? 2 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदीप बागुल जर पाहिला पण एक धमाकेदार सुरुवात आहे. कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेलं नाही आणि जी धावेचा आलेख जर पाहिला पहिल्या षटकामध्ये खूप उंचावलेला आहे. तब्बल 21 धावेचा आलेख म्हणजे उंच उंच बिल्डिंग इथं मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. This is the auspicious start. What a start. Boundaries and sixers. We have seen 3 boundaries in this over and 1 6. Beautiful start by these both the batsmen. एक दमदार सुरुवात पाहतो आपण हेमंत एंटरप्राइजेस संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करताना ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुरेख अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण योगेशच्या बॅटमधून. तर अजून एक फलंदाज जर पाहिला आपण अरविंद बंद्यामध्ये खाली 40+ संघाचा जर विचार केला त्याचा ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. तोच अरविंद याला मात्र एकही चेंडूचा सामना अजून करता आला नाही आहे. तर आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी अरविंद एक क्लासचा फलंदाज म्हणजेची ओळख आहे. पाहतो इथं मात्र तो क्लास दाखवणार काय? सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळाली आहे. इथून मात्र त्याचा सुरुवातीचा फायदा उचलून घेतोय काय पाहायचं आहे. बिनबाद 21 एक दमदार सुरुवात. आतापर्यंत जर पाहिलं आपण 21 या धावसंख्येवर पहिली सूचना इथे मात्र देताना पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मैदानी पंच मेन पंच दिनेश नाईक सर. अरविंद सज्ज होतोय खेळण्यासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला गेला पण चेंडू मात्र बॅकवर्ड स्कोर इकडे डीप मध्ये ठीक आमच्या समोर येतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पोहोचू शकेल की नाही आणि पंचाचा बोट आकाशाकडे. पहिला फलंदाज बाद होतोय तो अरविंद धावचीच्या स्वरूपात. Sunil Pawar, really doing the commentary, especially in the night tournaments, it's different enjoyment. अनिकित राहुल भोर यांनी सुद्धा उल्लेख केला होता की अशा स्थितीमध्ये अशा मैदानावर कॉमेंट्री करण्याचा आनंद वेगळाच असतो. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की या मैदानावर कुठल्या पण टुर्नामेंट असतो इथून मात्र कॉमेंट्री करण्याचा आनंद वेगळाच असतोय. हेच पाहिलं आपण की आता मात्र पहिल्या षटकामध्ये जर विचार केला एक दमदार सुरुवात होती त्यानंतर मात्र एक विकेट प्राप्त केला पण सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. धावसंख्या पाहतोय 22 आहे एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 3 वर कोण आलाय पाहू शकता आपण. टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये अक्षर ज्यांनी आपल्या नावाचा ठस्सा उमटवला तो म्हणजे सुनील पाटील येतोय क्रमांक 3 वर. हो ज्या गोष्टीची मी चर्चा करतो की दोन्ही खेळाडू खूप मोठे आहेत. एक जर पाहिला आपण आता मात्र बॅटर चांगला पाहायला मिळेल चेंडू बॅटमध्ये नंदन आणि सुनील एकत्र संघाचे 2 खेळाडू पण इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाचा धुरा सांभाळताना पाहतोय. मात्र 2 जितावय सिकंदर कुठलाच संघ जिंकेल कुठला खेळाडू हवी होईल. पुढे जाऊन मात्र ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लंगन क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना एक धाव पूर्ण. चांगलं चेंडू हाताळलं गेलं पहिल्या चेंडूवर आणि पायाचं एक चांगली हालचाल पाहायला मिळाली. तर मात्र सुनील पाटीलच्या माध्यमातून एका धावेने आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या तर मात्र 23. काफी अनुभवी खिलाड़ी है सुनील और कदमों के सहारे देखा हमने काफी अच्छा यहाँ पर स्ट्रोक खेला और 1 रन से छोर बदला है. दोन्ही महान खेळाडू आहेत कालेर गावाचे पाहतोय आपण. पण इथे मात्र आता स्ट्राईकला असेल फलंदाज योगेश ज्यांनी आतापर्यंत धमाकेदार बॅटिंग इथं मात्र केलेली आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू यात स्वतः फुल टॉस चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र एका टप्प्याने निघून जाईल. आलाय दमदार हा चौकार. आता मात्र धावाचा वेग कायम आहे. योगेशच्या बॅटमधून अजून एक चौकार म्हणजे योगेशच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिला आपण 4 चौकार आणि 1 षटकार. व्यक्तिगत जर पाहिला आपण 24 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. फक्त 7 चेंडूचा सामना केलाय आणि आक्रमक पवित्रा घेत बॅटिंगला त्याने सुरुवात केली होती. याच पात्र अजून एक धमाका पण फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय हा झेल आणि दुसरा फलंदाज बाद.
पण ज्या प्रकारे इथं मात्र निमंत्रण दिलं होतं अजून एक लोअर फुल टॉस दिमागाचा वापर केलाय आणि त्या जाळ्यामध्ये फसवलंय. इथं मात्र योगेश याला आणि मिडविकेटवर कुठलीही चुकी नाहीये. एक अप्रतिम जेल टिपल्या गेला आणि नंदन पाटील मात्र पहिला विकेट प्राप्त करतोय स्वतःचं आणि संघाला मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून देतोय योगेश या बॅटरचं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण भागेश येतोय. एक चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघाकडे जर पाहिलं आपण खूप मोठी बॅटिंग लाईन आहे. भागेश येतोय. स्ट्राईकला असेल सुनील पाटील आणि चेंडू आहे तो नंदन पाटीलच्या हातामध्ये. कशा प्रकारे चेंडू टाकेल इथं मात्र बीट करेल की मात्र एक मोठा विकेट प्राप्त करेल नंदन पाटील. पुढचा चेंडू हा चेंडू स्लॉक स्वीपचा फटका उडवलाय स्क्वेअरच्या वरतून ठोकलाय. A1 क्वालिटीचा अजून एक ब्रँडेड षटकार आलाय. काय क्लास आहे. डेव्हिड वॉर्नरची आठवण झाली ज्या प्रकारे स्लॉक स्वीपचा फटका खेळला होता. लोअर फुलटॉस चेंडूला ओळखलंय आणि अप्रतिम सुरेख शॉट षटकार वसूल केलाय या चेंडूवर. वापसी करेल का इथं मात्र नंदन पाटील. वापसी करावी लागेल. याच पात्रा पुढे येऊन मात्र ऑनड्रे पाहतोय आपण. लॉंगॉन क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रायल होतोय. एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक धावीने इथं मात्र संतुष्ट होते फलंदाज सुनील पाटील. तर षटकाची समाप्ती पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 34. एक चांगली धावसंख्या इथं मात्र उभी करताना पाहतोय आपण. हेमंत एंटरप्राइजेसचा संघ ज्या प्रकारे नाणेफेक गमावली होती असं वाटलं होतं की सुरुवात कशी पाहायला मिळेल. एक दमदार सुरुवात करून दिली होती योगेशांनी आणि आता मात्र बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चौफेर फटकेबाजीला आता मात्र प्रारंभ केलाय सुनील पाटील यांनी. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 17 धावींनी इथं मात्र सरासरी पूर्ण करताना एक चांगली सरासरी इथं मात्र अर्जित केली पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. वेळेचं भान ठेवायचंय. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. संकेत मात्रे मंदिर अँड टोकाकडनं सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथं मात्र पाहतोय की आपण सुनील पाटील. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि एकच षटकार मारलाय. चला वेळेचं भान ठेवायचं आपण. KPL पर्व पाचोपातोय आपण आणि या दुसरा सामन्याच्या दिवसातला गोलंदाज संकेत. समोर खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज सुनील पाटील. उच्च कोटीचा हा महान डावखुरा फलंदाज सातत्याने भिवंडी टेनिस क्रिकेटचा जर विचार केला आपण खूप मोठं नाव आहे आणि आपल्या गावासाठी सुद्धा त्यांनी खूप अनेक आकर्षक खेळी साकारल्या. आता मात्र KPL मध्ये अजून एक दमदार खेळी साकारताना आपण सुनीलला पाहतोय. याच पात्र हा फटका हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा गेलाय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 धावा कंप्लीट करतोय इथं मात्र सुनील पाटील. स्क्वेअर लेग बाउंड्रीला पाहतोय आपण. समाधान उभा होता तोपर्यंत मात्र संधी होती या 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावींनी इथं मात्र सुनील पाटील व्यक्तिगत पाहतोय आपण. एका षटकारांनी 10 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद 36. एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण हेमंत एंटरप्राइजेस संघाला. गोलंदाज सज्ज होताना संकेत. पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल संकेत याला. खराब चेंडू. योग्य समाचार कबूल केले दोन्ही हातांनी आणि फेकून दिलाय चेंडूला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय लाजवाब षटकार. आता मात्र प्रत्येक चेंडूला षटकारामध्ये डील करण्याचा मनोधैर्य दाखवलंय सुनील पाटील नावाचा फलंदाज अतिशय अफलातून कामगिरी करताना. आतापर्यंत जर पाहिला आपण त्याच्या बॅटमधून दुसरा षटकार आणि 5 चेंडूचा सामना केलाय त्यांनी आणि व्यक्तिगत 16 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय सुनील पाटील याला. संकेत मागला षटक हाताळताना पाहतोय. आतापर्यंत विचार केला आपण पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च करतोय. प्रति चेंडू मागे स्ट्राईक रेट जर पाहिला आपण 400 आणि बॅटिंग करताना पाहतोय सुनील पाटील याला. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडूचा साईड आर्म गोलंदाजी करतोय संकेत. ड्राईव्ह केलाय. छोट्या बॅटचा वापर केला होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल.
नंदन पाटील अतिशय वेगात चेंडूवर आला होता आणि माहित आहे की नंदन याच्याकडून दुसरी धाव घेणं सोपं नाही आहे. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरते. आता मात्र ती पाहतोय आपण 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि या धावेचा आलेख खूप उंच उंच वाढत चाललाय या तिसऱ्या षटकाच्या खेळापर्यंत. गोलंदाज सज्ज होते संकेत. यावेळेस पात्र खेळण्यासाठी भागेश. व्यक्तिगत खातं उघडायचं बाकी आहे स्वतःचं. राईट आमवरती विकेट. पुढचा चेंडू. याच पात्रा फटका मनगटी फटका टर्न केलाय. नंदन पाटील चेंडू खाली आहे आणि सुरेख घेल टिपलाय आणि फलंदाज भागेशा बाद होतोय. यानंतर जो सामना होईल मी दोन्ही संघाचे संघटक आपल्याला विनंती करेन की आपण पहिला डाव संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रिद्धी सिद्धी ग्रुप विपक्ष पाहतोय आपण प्रिन्स एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या 5 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. आता मात्र क्रमांक 5 वर माझ्यासोबत जॉईंट होताना संदीप बागुलला स्वागत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. काय म्हणशील ज्या प्रकारे मात्र धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली आणि अजूनच सुनील पाटील हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. खरोखरच अतिशय धडाकेबाज सुरुवात आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. खरं तर एक अनुभवी खेळाडू आहेत. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या वरतून अजून एक आलाय या चेंडूवर गगनभेदी षटकार. देखिए एक्शन रिप्ले में भी देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर बल्ले के मध्य से खेला था लॉन्ग ऑन के सर के ऊपर से और काफी करारा यहाँ पर जवाब देते हुए. काफी अनुभवी खिलाड़ी है और इसका पूरा फायदा लेते हुए देखिए गेंद जो थी रडार में थी और बिल्कुल बढ़िया स्ट्रोक. संदीप सर मी एवढं सांगेन कारण की सुनील पाटीलला माहित आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये भिवंडी तालुक्याचा सर्वात चांगला टेक्निकली फलंदाज नंदन पाटील आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला यतीश पाहतोय आपण पण स्ट्राईकला येतो सुनील पाटील. ग्रेट बॅटर. याच पात्र और ये ऑफसाइड पे धकेल दिया है. पॉइंट के खिलाड़ी वहां पर तैनात थे और 2 रन तो आसानी से पूरे करते हुए. यानंतर जो सामना होईल रिद्धी सिद्धी ग्रुप विपक्ष प्रिन्स एंटरप्राइज संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. तर पाहते आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू इथं मात्र 51 म्हणजे 18 चेंडूमध्ये 51 विध्वंसक धडाकेबाज खेळ इथं मात्र साकारताना पाहतोय आपण हेमंत एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 51 धावा. आतापर्यंत जर विचार केला आपण 3 फलंदाज बाद झाले त्यामध्ये योगेश यांनी एक दमदार सुरुवात करून दिली होती. त्यानंतर मात्र क्रमांक 3 वर आला होता सुनील पाटील आणि तिथून मात्र आक्रमण त्याच्या बॅटमधून अक्षरशः षटकाराचा पाऊस पडला. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. संदीप सर जर पाहिलं आपण ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित मी तर म्हणेन की 70 किंवा 75चा आकडा संघ सहज पार करेल. काय बोलशील ज्या प्रकारे धावाचा आलेख जर पाहिला आपण उंच 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 वाढत चाललाय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर अशा प्रकारे फटकेबाजी पाहिली आपण सुनील पाटीलच्या बॅटमधून तर 75 किंवा 80चा आकडा सहज संघ पार करेल. देखिए सुनील के पास काफ़ी बड़ा अनुभव है और काफ़ी अच्छे स्ट्रोक खेलते हैं और ख़ास तौर पर ऑन साइड पर काफ़ी बढ़िया स्ट्रोक खेलने में माहिर है और ज़्यादा से ज़्यादा हवाई सफ़र करते हैं, हवाई यात्रा करते हैं. और हमने देखा काफ़ी बढ़िया उन्होंने शुरुआत की थी. अपने पहले ओवर में 21 रन आए थे, दूसरे ओवर में लगभग 13 रन खर्च किए थे और तीसरे ओवर में 17 रन आ चुके हैं. तो टोटल स्कोर अब तक का हो चुका है 51, 3 विकेटों के नुकसान पर. क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर होता हुआ दोनों बल्लेबाजों द्वारा.
खास तौर पर सुनील जो कि काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस समय। नंदन यहाँ पर गेंदबाजी के लिए आ चुके हैं। रणजित माहिती आहे की एखादा विकेट जर या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केला तर रणजित कमबॅक वापसी करू शकतोय, कारण की त्यामध्ये जर नंदन पाटील आणि सुनील पाटील यांचा विकेट जर घेतला तर मात्र 60 किंवा 65च्या आतमध्ये रोखू शकतोय. पहिला चेंडू चांगला होता, फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली गली क्षेत्राकडे, तोपर्यंत मात्र एकच सिंगल इथं मात्र सहज कंप्लीट होते. दिमागाचा वापर केला इथं, कारण की माहिती आहे सुनील पाटील नॉन स्ट्राईकला त्याला पहिल्या चेंडू स्ट्राईक देणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे कार्य करतोय आणि यतीश एक धावेने आपलं स्वतःचं खातं उघडते. संघात धावसंख्येमध्ये आपण 52. देखिए यतीश को पता है कि एक रन ढकेल के कैसे भी करके सुनील को स्ट्राइक पर लाना है, जो कि काफी लय में नजर आ रहे हैं. थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण. आता मात्र नंदन पाटील हा गोलंदाज करून घेतोय, कारण की समोर डावखुरा फलंदाज सुनील पाटील. आता पण त्याच्या बॅटमधून 3 षटकार निघालेले आहेत आणि या विकेटची प्रतीक्षा असेल नंदन पाटील याला, कारण की हा विकेट जर प्राप्त केला तर मात्र जो आकडा 70 किंवा 75 ठरणार आहे त्यापेक्षा कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतोय नंदन पाटील अँड कंपनी हा संघ. ज्या प्रकारे सुनील पाटील खूप छान फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. और यही सही समय है अभी आक्रमण का. नंदन यहाँ पर आए हैं गेंदबाजी के लिए और देखना जरूरी है नंदन अपने ओवर में कितने रन खर्च करेंगे. नंदन सज्ज होताना चांगला चेंडू होता, मनगटी फटका टर्न केले, चेंडूला स्कोरले आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची मागणी, थ्रो अतिशय चांगला येतोय पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. चांगला तालमेल पाहायला मिळालं आणि या सातत्याने मी हे सांगतोय की तुम्हाला जर दुसरी धाव पूर्ण करायची असेल तर पहिली धाव तुम्ही अतिशय वेगात पूर्ण करा, म्हणजे दबाव टाका क्षेत्ररक्षकावर, दबाव टाकलं आणि सहज आरामात ती दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज सुनील पाटील. याला माहिती आहे की नंदन एक चांगला गोलंदाज आहे, जर खराब चेंडू आले तर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं आणि धावगती वाढवून ठेवणं याला पसंत करतोय. आणि एखादा खराब चेंडू जर भेटला त्यावर मात्र एक चांगला समाचार घेतला जातोय. बिल्कुल, और सुनील जैसे बल्लेबाज जब भी खराब गेंद आती है उसका पूरा फायदा उठाते हैं. इस समय देखा था हमने कलायोग के सारे मोड़ दिया था ऑन साइड पर, 2 रन आसानी से पूरे करते हुए. नंदन सज्ज होताना परत समोर सुनील पाटील, 2 दिग्गज कालेर गावाचे 2 महान खेळाडू एकमेकासमोर कालेर प्रीमियर लीग मध्ये एकमेकासमोर उभे आहे. याच पात्र हा चेंडू चांगला होता, परत बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाहीये, प्लेसमेंट ठीक नव्हती. एक धाव पण दुसऱ्या धावची मागणी, आता मात्र निश्चित मात्र निराश असेल तिथं मात्र गोलंदाज नंदन पाटील ज्या प्रकारे थ्रो यायला पाहिजे त्या प्रकारे थ्रो आला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय परत सुनील पाटील. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते ती 56. चांगलं षटक आतापर्यंत मी तर म्हणेन संदीप बागुल ज्या प्रकारे 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत नंदन पाटील यांनी. याच पात्र हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी, आता मात्र चांगला थ्रो येतोय आणि इथं मात्र निश्चित पंचाचं बोट आकाशाकडे. क्या बढ़िया थ्रो किया था कामेश द्वारा. देखिए गेंद को जैसे ही हाथ में लिया फेंक दिया और विकेट कीपर काफी चुस्ती ले. देखिए जैसे ही गेंद को हाथ में लिया और ये देखिए एक्शन रिप्ले में कामेश ने क्या बढ़िया फील्डिंग की. और देखिए ये गेंद एक्शन रिप्ले में दे सकते हैं विकेट. और ये देखिए रन आउट हो चुके हैं और बड़ी मछली जाल में फंसती हुई. संदीप ज्या प्रकारे नंदन पाटील गोलंदाजी करत होते त्या प्रकारे असं वाटत होतं की इथं मात्र एखादा फलंदाज तरी बाद होईल. ज्या प्रकारे चांगल्या चेंडूवर मारा करत होता, डबल सिंगल घेत होता, त्या परत स्ट्राईक घेण्याच्या नदामध्ये थोडंसं कुठेतरी मागं राहिलं आणि त्याचबरोबर एक मोठा विकेट इथं मात्र प्राप्त केलंय या षटकामध्ये. देखिए सुनील ये रन की तो आवश्यकता नहीं थी, फिर भी रिस्क उठाया और हमने देखा इससे पहले भी 3 बार लगातार उन्होंने 2-2 रन दौड़े थे, तो शायद जरूर थके होंगे. और इस बीच देखा नॉन स्ट्राइक एंड पर पहुंच नहीं पाए और सुनील जैसे आउट. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र रणजित आता मात्र 57. चौथं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र या षटकामध्ये धावचीच्या स्वरूपात आलाय. बूम बूम हेमराज, वाव, बूम बूम हेमराज हैज कम टू द सेंटर एंड लेट्स. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तर खास आपल्या भिवंडी टेनिस क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या बाबतीत नंबर 1 वर आहे. KPLच्या माध्यमातून पाहतोय आपण. दोन्ही म्हणजे एक मुलगा आणि पिता दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हे गावाचं एकीकरण व्हावं, संपूर्ण गाव एका मंचावर येणं ह्याच गोष्टीमागे उद्देश असतोय. अप्रतिम चेंडू होता यावेळेस नंदन पाटील यांचा, पण मनावर या षटकामध्ये कमबॅक केलंय नंदन पाटीलच्या संघाने. ज्या प्रकारे या षटकामध्ये त्यांनी अतिशय अप्रतिम षटक हाताळलं. देखिए नंदन ने इससे पहले भी ओवर फेंका था, केवल 13 रन खर्च किए थे और इससे मैं काफी अच्छी वापसी की है सुनील जैसे बल्लेबाज को यहाँ पर रन आउट
के तौर पर आउट किया है। धावसंख्या दिली पहिली धावपलकावर 57, गोलंदाज नंदन पाटील. यावेळेस पात्र हा चांगला चेंडू होता, बॅटची कड विकेट किपरच्या हातामध्ये, अप्रतिम झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. गति परिवर्तन किया, देखा हमने इससे पहले काफी तेज कर्रार गेंदबाजी कर रहे थे और इस बार देखा हमने धीमे गति की गेंद थी, अंदरूनी सिरा विकेट कीपर के हाथों में सुरक्षित और ये विकेट आउट. यानंतर होणारा सामना जो आहे रिद्धी सिद्धी ग्रुप विरुद्ध प्रिन्स एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर राहायचंय. यानंतर होणारा सामना जो आहे रिद्धी सिद्धी ग्रुप विरुद्ध प्रिन्स एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमध्ये पुढची लढत. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा आवाज देतोय आपण, दोघेही संघनायक नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. आणि संदीप पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण दोन दिग्गज खेळून पाहणार होता, प्रणित आणि रोशन या जोडीला. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण, कामेश येतोय. मंदिर अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी, समोर खेळण्यासाठी फलंदाज स्ट्राईकला असेल तर मात्र पाहतोय आपण यतीश. नॉन स्ट्राईकला अमर. चांगली बॅटिंग पाहिली होती आपण खास सुनील पाटीलच्या बॅटमधून, संघासाठी 30 धावाचं योगदान दिलं होतं. पण त्या पहिले मात्र योगेश आणि धमाकेदार खेळी साकारली होती, तब्बल 24 धावाची खेळी साकारली होती. तर अंतिम षटक टाकण्यासाठी कामेश, एक युवा चांगला गोलंदाज पाहतोय आपण कामेश याला. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, पॉईंट खाली आहे, कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर ठीक आमच्या समोर. चला आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे. देखिए कामेश जिन्होंने इससे पहले काफी बढ़िया फील्डिंग की थी और सुनील जैसे बड़े बल्लेबाज आउट हो चुके थे, रन आउट हो चुके थे, तो जो थ्रो फेंका था वो कामेश ने फेंका था. इस बीच गेंदबाजी के लिए आ चुके हैं. आणि जे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं कामेशच्या माध्यमातून. गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहायचं आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, सफल क्रॉस होऊन मात्र ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न आहे. गेली चेंडू कुठं बरं झालं हे पाहावं लागेल. तोपर्यंत मात्र लेग बेटच्या स्वरूपात एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. देखिए बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, यहाँ पर आते ही शरीर से टकराई गेंद और एक ही रन. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 58. येणारे 5 चेंडू आणि किती धावचं टार्गेट उभं करेल इथे मात्र हेमंत एंटरप्राइजेस संघ. ज्या प्रकारे अपेक्षा होती की 3 षटकापर्यंत 51 धावा, त्यानंतर मात्र नंदन पाटील यांचं अतिशय चांगलं षटक कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागेल 60च्या आतमध्ये जर रोखायचं असेल तर. गोलंदाज कामेश, याचा अप्रतिम चेंडू, अप्रतिम बॅटची कड आणि मला वाटते की विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. अजून एक फलंदाज बाद. आता मात्र तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. और बिल्कुल मैं कामेश के बारे में कहना चाहूंगा, सुनील कामेश जो है ऐसे खिलाड़ी है जो काफी अच्छा क्रिकेट भी खेलते हैं और काफी अच्छा कबड्डी भी खेलते हैं. उनके भाई मयूर काफी बढ़िया क्रिकेट और कबड्डी भी खेलते हैं. दोनों काफी बढ़िया खिलाड़ी है कबड्डी और क्रिकेट के. आणि जिथं संदीप बागुल मी पहिले उल्लेख केला होता की क्रिकेट पाठोपाठ कालेर गावाचं भिवंडीमध्ये नंबर 1 कबड्डीचा खेळ आहे. आणि सातत्याने खूप चांगलं आयोजन सुद्धा पाहिलं होतं आपण प्रो कबड्डी लीग कालेरमध्ये. एक खूप मोठं आयोजन आणि संपूर्ण श्रेय संपूर्ण कालेरकर गावाच्या प्रतिष्ठित नागरिकांना जातोय, ज्यांच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून त्याचा खूप लाखमोलाचा सहकार्य मिळतोय. और बिल्कुल कबड्डी के माध्यम से यहाँ पर काफी बड़े खिलाड़ी हो चुके हैं, तैयार होते हैं. हमेशा यहाँ पर काफी बढ़िया टूर्नामेंट का आयोजन किया जाता है. गोलंदाज कामेश सुरेख गोलंदाजी करताना डेथ बॉलचा इशारा होते पंचच्या माध्यमातून. आणि संदीप बागुल सर, मी तर म्हणेन की कबड्डीमध्ये खूप मोठं फ्युचर आहे सध्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर 12वी पास झाले तर नंतर मग निश्चित तुम्हाला पोलीस भरतीमध्ये त्याचा तो प्रमाणपत्र जर भेटला तर आरक्षण होते. कबड्डी खूप मोठं खेळ आहे आयुष्यामध्ये. याच पात्र शॉर्टपिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं. स्कोरलेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण कामेशला. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 59. अप्रतिम कामगिरी करताना या षटकामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल असं वाटलं होतं की धावेचा वेग खूप मोठा वाढतोय, आलेख उंचावला होता. पण आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर संदीप सर जर पाहिलं आलेख खाली होते धावगतीचा. अजून एक अप्रतिम चेंज ऑफ पेस, धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. लाजवाब गोलंदाजी करताना या अंतिम षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना पाहतोय आपण कामेश या गोलंदाजाला.
धावगती पहिल्या 3 षटकामध्ये होती कुठं आणि आता मात्र येऊन ठेपली कुठं. कमबॅक केलं होतं नंदन पाटील आणि त्यावर मात्र मोहर लावण्याचं काम इथं मात्र करतोय कामेश नावाचा हा एक युवा डॅशिंग गोलंदाज. अजून एक चांगला चेंडू हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्मेला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एका धावेची संधी होती आणि याचबरोबर धावसंख्येत भर पडते 60 धावा. काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर कामेश द्वारा. देखिए विभिन्न प्रकार की गेंदबाजी यहाँ पर होती हुई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए. तर या इनिंगचं पाहतो की आपण हा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या 11 चेंडूमध्ये सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे. खेल होण्याची संभावना दिसत आहे पण जेज करू शकला नाही. धावा किती मिळेल या अंतिम चेंडूवर पाहिजे. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या आणि फक्त या 2 धावा आणि याचबरोबर पाहतोय की आपण 5 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा धावपलकडून 63 धावाचं टार्गेट आहे. मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र संदीप बागुल सर सज्ज असेल. रिद्धी सिद्धी ग्रुपचे कॅप्टन आणि प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपल्याला रिद्धी सिद्धी ग्रुपचे मालक संघ मालक त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. विशाल आणि सुमित या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपल्याला यायचं आहे. रिद्धी सिद्धी ग्रुपचे कॅप्टन आणि प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन. चला तर आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आलेलो आहोत. रिद्धी सिद्धी ग्रुपचे कॅप्टन आणि प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. तर मी विशालजी आणि सुमितजी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सोबत त्यांच्यासोबत आहे सन्माननीय हरेशजी जोशी सर सुद्धा आहेत. यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. तर या ठिकाणी विशालजी आणि हरेशजी जोशी सुद्धा आहेत, सुमितजी सुद्धा आहेत आणि या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. नाणं उसळलं जाईल आणि प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टनने कॉलिंग केलेलं आहे. निश्चितच त्यांनी नाणेफेकी जिंकले. तोपर्यंत मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांना की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं. खूप खूप धन्यवाद. निश्चितच प्रिन्स एंटरप्राइजेसचा कॅप्टन त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी नाणेफेकी जिंकले. काय निर्णय? फील्ड क्षेत्ररक्षण निवडले. समोरच्या संघाला किती धावांवर रोखाल? 50 ते 55 धावापर्यंत. या ठिकाणी आता आपल्याला ह्या प्रकाश झोताच्या सामन्यामध्ये खेळत असताना कसं वाटतंय? एकदम इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा वाटते. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला. या ठिकाणी आता आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. समोरच्या संघाला किती धावांवर रोखाल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काही गोलंदाज नौके इथे तुम्ही त्यांना द्याल संधी? हो नक्कीच. आणि या प्रकाश झोताच्या सामन्यांमध्ये खेळताना कसं वाटतंय? फर्स्ट टाइम खेळणार यावर्षी, बघू कसं काय. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी. तर या ठिकाणी निश्चितच प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि रिद्धी सिद्धी ग्रुपला या ठिकाणी आमंत्रित केलेले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तर वळूया मित्र हो कॉमेंट्री बॉक्समध्ये. तेथे आहेत सुनील पवार. धन्यवाद. अनेकडे एक धन्यवाद संदीप बागुल सर. तर 63 धावचं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया या इनिंगमध्ये. निश्चित आमचे खूप एक चांगले मित्र आणि मग कल्याण विभाग असो की मात्र भिवंडी कुठलाही विभाग असो, राहुल भोईर खूप एक चांगलं समालोचक आहेत निश्चित. आणि त्याच्या समेत असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप बागुल सर. सामन्याकडे वळूया आता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जाईल. पंच सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. 63 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रथम फलंदाजी करून हेमंत एंटरप्राइजेस या संघाने. खरोखर सुनील याची खेळी चांगली राहिली. अतिशय जबरदस्त धावा कुठल्या त्याने आणि
खरोखरच कामेशला सुद्धा शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलं. पण संदीप सर जर पाहिला आपण स्वयं एंटरप्राइज संघाला जर सामना जिंकायचा असेल तर नंदन पाटील याला लवकरात लवकर खेळपट्टी येणं गरजेचं आहे, कारण की त्याच्या एक हाती सामना जिंकण्याची क्षमता आहे, ती क्षमता इथे मात्र त्याला सिद्ध करावी लागेल. आणि निश्चितच नंदन त्या ठिकाणी आहे म्हटलं तर पॉवर प्लेचा बादशाह तालुक्या लेवलमधला एक प्रतिम फटकेबाजी करणारा फलंदाज या संघामध्ये आहे आणि निश्चितच याचा नंदन सारख्या खेळाडूला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. राहुल भोईर समालोचक, कुठेही असाल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. बाईकची चावी हरवलेली आहे, ज्यांना कोणाला सापडली असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे. चला तर मित्र हो, या ठिकाणी वळूया आता सामन्याकडे. नंदन स्ट्राईकला आणि संतोष स्ट्राईकला. यावेळी मात्र अतिशय जबरदस्त फटका, परंतु सुंदर झेल आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे. संतोष या ठिकाणी बाद होतोय. संतोष तरी या ठिकाणी त्याची केळी संपुष्टात आलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल आपण, बराचसा वेळ हवेत चेंडू होता, लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही आणि एक सुंदर असा झेल. आणि मिथुनला आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर अगदी पहिल्या षटकाच्या या ठिकाणी यश प्राप्त झालेलं, आमंत्रित केलं होतं आणि आपण पाहिलं बॅटच्या मधोमध घेऊन खेळलं होतं, परंतु थोडीशी ताकद अपुरी आणि एक सुंदर झेल सुनील पाटील यांनी घेतलेला आहे. कमालीची सुरुवात मिथुनने आपल्या षटकामध्ये करून दिलेली आपल्या संघासाठी आणि संतोष तरे सारखा मोठा खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. संदीप सर, मी सातत्याने हे सांगतोय, तुम्हाला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरतून जर षटकार मारायचा असेल, तुमच्या फटक्यामध्ये टायमिंग आणि शक्ती असणं गरजेचं आहे. एवढं सोपं नाही की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सहज क्लिअर करणं, कारण की ह्या दोन बाउंड्र्या खूप लांब असतात. त्याचा परिणाम पाहिला की आपण एका चांगला फटका होता, पण त्यापेक्षा चांगलं शरीराचं तालमेल ठेवलं सुनील पाटील यांनी, एक अप्रतिम झेल घेतला आणि पहिल्या चेंडू मात्र एक मोठा धक्का बसलाय. आणि निश्चितच काय जबरदस्त झेल घेतला होता त्या ठिकाणी सुनीलने आणि मिथुनचं कौतुकच करावं लागेल. पहिल्याच चेंडूवर पहिला मोठा विकेट घेतोय. फुटो चेंडू होता, आवाज असा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट फाईन लेगला चेंडू त्या ठिकाणी चेंडू जातोय, सरसावतोय, दरम्यान त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल आणि एक धाव सहज सोप्या रीतीने घेतला जात आहे. संघाचा श्री गणेश आणि संघाचं खातं उघडतोय या ठिकाणी एका धावेने फलंदाज. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि मिथुन सारख्या गोलंदाजाने लेग बाईचा इशारा. यावेळेला बॅटच्या मधोमध घेतलाय आणि पाहू शकाल सुंदर झेल मिड विकेटला भागेशने. काय जबरदस्त झेल घेतलाय आणि मिथुनला या ठिकाणी पाहू शकाल दुसरी सफलता मिळते मिड विकेटला. भागेशने सुंदर झेल घेतला. या अगोदर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर सुनीलने झेल घेतला होता. ओव्हर कॅन्सल नाही, रेग्युलरचा उतरू शकतो. नियमात हे नोंद आहे नियमांची, ह्या नियमाची नोंद आहे. 2 बाद झाल्यानंतर तिसरा रेग्युलरचा खेळाडू उतरू शकतो, याची नोंद या नियमामध्ये स्पष्ट केलेली आहे. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. या ठिकाणी काही नियम समजून घेणार आहोत आपण. ही स्पर्धा
आणि यावेळेला मिथून काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. खरं तर 2 महत्वाचे विकेट त्याने घेतल्या. भागेश आणि सुनीलने काय जबरदस्त झेल घेतल्या होत्या. पुढचा चेंडू या ठिकाणी यावेळेला आणि फलंदाज मात्र त्रिफळाचीत बाद. कमालीची गोलंदाजी. खरं तर कौतुकास्पद कामगिरी करत असताना या ठिकाणी स्वतः गोलंदाज मिथून ज्याला आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. सुनीलने चांगला झेल घेतला, त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपात धाव आली आणि आपण आता मगाशीच पाहिलं भागेशने मिड विकेटला सुंदर झेल घेतला होता. आणि आता आपण पाहिलं कमलाकर बाद झालेला आहे. तिघेही खेळाडू या ठिकाणी जवळजवळ 0 वर बाद झालेले आहेत. आता नवीन खराब सुरुवात पाहतोय आपण संदीप सर. ज्या प्रकारे मिथुन नावाचा गोलंदाज अतिशय सुरेख अप्रतिम लाजवाब हाय क्वालिटीची बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. कारण की आतापर्यंत जर विचार केला आपण धावाचं खातं उघडलं नाही, पण 3 विकेट इथं मात्र प्राप्त करतोय मिथुन. ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. बॅटने एकही धाव नाही आल्या, पण या लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल आली होती. त्यानंतर मात्र काय अप्रतिम भेदक गोलंदाजी पाहतोय आपण मिथुनच्या माध्यमातून. यावेळेला अवैध खेळ इनसाइड आउट पाहूया कोणत्या प्रकारचा खेळ. आणि यावेळी निश्चितच चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. काय प्रयत्न केलाय सुनीलने. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं सुनील पवार या ठिकाणी सुनीलला पाहिलं आपण लॉंग ऑनला काय झेल घेतला होता. संतोष तरे पहिल्याच चेंडूवर अगदी बाद झाले होते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यशस्वी षटक मिथूनकडनं पाहायला मिळालं, ज्याने फक्त धावा खर्च केल्या 2 आणि महत्वाचे 3 गडी बाद केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला आपण निश्चित अडचणीत आहे. स्वयं एंटरप्राइजचा संघ ज्या प्रकारे त्याची स्थिती नाजूक आहे. आतापर्यंत आघाडीचे 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाले. इथून मात्र नंदन पाटील याला मात्र खूप चांगली एक विध्वंसक खेळी करावी लागेल. आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली इथे मात्र KPL मध्ये खेळी साकारावी लागेल. नंदन पाटील याला एक मोठी जबाबदारी असेल आणि जबाबदारी घेऊन कित्येक वेळा पाहिजे या खेळाडूला आपण की चांगली बॅटिंग करतोय, पण इथे मात्र संघ अडचणीत आहे, दबावाखाली आहे. नंदन पाटील त्या दबावातून मात्र कशा प्रकारे फटकेबाजी केलेली पाहणं योग्य आहे. पण इथे मात्र कौतुक करेन पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मिथुन यांनी टिचून गोलंदाजी केली आणि या 3 फलंदाला बाद केले आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 2. धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 2, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी पाहूया. अमर has brought into the attack for the second over. The first over Mithun, what an over that was, successful over. He has given only 2 runs in his over and claimed 3 important wickets of the Santosh has gone on 0, and then we have seen the Samadhan who also had gone on 0, and then we had seen the Kamlakar's wicket. These 3 batsmen have gone to the pavilion without scoring any run. The bowler has come here. Amar has brought into the attack for the second over. Short pitch ball, beautifully played in the air, but the ball is traveling between the mid-on and mid-off. And let's see what happens there. And I think it has gone for the boundary. This is the first boundary in this inning. पहिला चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने निश्चितच धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या आता होत आहेत त्या 6. अमर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं चांगला समाचार घेतला जातोय. कामेशच्या बॅटमधनं या ठिकाणी चौकार. कामेशने अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं आणि आता या ठिकाणी पाहतोय त्याला आपण चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल आणि फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि कामेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. खरं तर या ठिकाणी संघाला सावरण्याची गरज आहे. खेळून टिकून राहणं गरजेचं आहे, मैदानावर थांबणं गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी घेतली होती अचानक चेंडूने आणि कामेश सारखा खेळाडू आपण पाहिलं कट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श करून विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय आणि महत्वाचा खेळाडू कामेशच्या स्वरूपात या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे.
आता कामेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजय या ठिकाणी आलेला आहे. आणि निश्चितच अजय एक अफलातून फलंदाज आहे ज्याने कमल मोटर्समध्ये त्या टुर्नामेंटमध्ये जबरदस्त खेळी केली होती आणि तीच अपेक्षा आता या ठिकाणी असेल. अजय स्ट्राईकला सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय अमर. शॉर्टपिच चेंडू ऑप्शनच्या बाहेर कट केला आहे परंतु शॉर्ट पॉइंटला खेळाडू तैनात आहे. पाहूया चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू जाईल हा सीमारेषा पार चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकती आहे आणि होते ती एकूण 10 धावा झालेल्या आहेत. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय 63 धावांचा पिछा करत असताना स्वयं एंटरप्राइजेस टॉप ऑर्डरचे फलंदाज फारशी काही चांगली फलंदाजी करू शकली नाहीयेत. आता हे सगळं निर्भर करते या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर. अजूनही नंदन त्या ठिकाणी शाबूत आहे आणि अजय सारखा महत्वाचा खेळाडू सुद्धा आहे. जर ही दोघांची जोडी टिकली तर निश्चितच पुढे काहीतरी चांगली वाटचाल करू शकेल. पुन्हा एकदा अजय या ठिकाणी सज्ज होत असताना स्ट्राईकला. यावेळी मात्र काय जबरदस्त तुफान फटका. गुड नाईट एक तमाशा देख सुगॅलेकच्या डोक्यावर जाईल षटकार. अप्रतिम फटका मिडल ऑफ द बॅट युझिंग हिज एंटायर पॉवर and that had gone for over the square legs hit for a 6. Look at the way he had played. What a stroke that was. Beautifully struck. Look at this. Middle of the bat. Using his all power and that he clears the distance that gone into the stands for a 6. This time played it in the air, inside out. The man comes down it, and I think he has taken. Yes, this has taken. What a catch that was taken by him. Beautiful catch. The ball was in the air. He comes underneath it. Does not make any mistakes. And let's see in the action replay. The ball still in the air, and he has taken. Beautiful catch. Look at him enjoy. How he enjoys. Outside of the off stump, and the batsman had gone to play out inside out and not able to connect very hard. It was in the air and it has to go. या ठिकाणी पाहू शकाल आपण एका पाठ एक गडी बाद होत असताना अमर या ठिकाणी षटक हाताळतोय आणि आतापर्यंत स्वयं एंटरप्राइजेस संघाचे जवळजवळ 5 गडी बाद झालेले आहेत 16 धावांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आता मैदानावर आलाय संकेत मात्रे आणि नंदन अजूनही आहे मैदानावर. आता हे पूर्णपणे निर्भर करतंय नंदनवर. खरं तर आता फलंदाजांना साथ द्यावी लागेल. षटकातला पहिला चेंडू मात्र अतिशय कट केलाय, चांगल्या रीतीने कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू तैनात आहे. एका धावेने समाधान मानावं लागेल आणि निश्चितच या ठिकाणी नंदन स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल. या ठिकाणी निश्चितच इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करायचा असेल, विजन इंग्लिश स्पीकिंग कोर्स, आपण निश्चितच आजच प्रवेश आपला निश्चित करा आणि इंग्रजी बोलायला शिका. ज्या ठिकाणी व्होकॅब्युलरी, बेसिक ग्रामर, रायटिंग स्मॉल सेंटेन्सेस, 12 टेन्सेस, सेंटेन्स स्ट्रक्चर, कम्युनिकेशन प्रॅक्टिस, ग्रुप डिस्कशन, लेटर रायटिंग, प्रेझेंटेशन, सेल्फ इंट्रोडक्शन ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील तर आजच प्रवेश आपला निश्चित करा. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन मिथुनकडनं आणि अमरकडनं पाहायला मिळालेलं आहे. Mithun had given only 2 runs in his over and claimed three important wickets. And then we had seen the Amar had brought into the attack, and Amar has given 15 runs. So that was quite expensive over. Hemraj. Boom boom. Hemraj has brought into the attack. हेमराजला या ठिकाणी आता
आणलेला आहे. अँड we will definitely say that Hemraj Havi will ball. He will be doing bowling here. But Mithun and Amar, they have done really great bowling for the team. Amar had given 15 runs, but with that he had claimed 2 more important wickets in his over. That was quite an expensive over, but with that he also has taken 2 wickets. Hemraj now making changes on the field work. For Nandan, he has brought into the attack, and for the Nandan especially, we can see on the onside there are fielders are placed deep square leg region, deep mid wicket, and long on. This time played it in the air, and will it be able to carry? Let's see what happens there, and he has taken, what a catch he has taken at the mid wicket, and the Nandan will have to go. The ball was high in the air, and he comes down it. He was sticking to the boundary. We can see, let's have a look in the action replay. The ball was in the air, and he has taken a what a catch he has taken. Beautiful catch taken by Bagesh. निश्चित संदीप जर पाहिला पण आतापर्यंत जवळपास 5 विकेट फेकल्या गेलेत. त्या विकेटला जल्लोष पाहायला मिळाला नाही, पण या विकेटमध्ये जल्लोष किती होता माहित आहे की या विकेट नाही तर सामना आहे. नंदन पाटील यांचा अप्रतिम झेल टिपल्या बागेशच्या माध्यमातून. So Nandan will have to go to the pavilion. Now we can see that 6 wicket has fallen now. The team is in now difficult situation. Chasing the target of 63, and we can see that top order, middle order batsmen who could not make the run for the team. Hemraj once again on his bowling track. This time into the blocker, playing beautifully. This is the beautifully driven towards the mid-wicket region. Meanwhile, the batsman will be getting only single. We'll have to satisfied with the single only. या ठिकाणी एकाच धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत पाहू शकाल आपण धावसंख्या फलकावर 18 झालेली आहे. 63 धावांचा पिछा करत असताना हेमराज once again. दरम्यान बंदरावरती कालेले 40+ संघाचे अतिशय महान खेळाडू आदरणीय संतोष दादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा. Yogesh on strike, and beautiful drive, carpet drive, and the batsmen are going for the second run. They have ran for the second run, and with the 2-run now, with this 2-run score is on the scorecard is just 20. This is the third over in progress. Hemraj, who claimed on his first ball very important wicket. Santosh Thare, then the Samadhan, Kamlakar, Kamesh, Ajay, Sanket, these are all batsmen are into the pavilion. This time way outside of the off stump, and that umpire gives it wide, and with this extra now the score is 21. It has become quite difficult for the batsmen now. The runs are not coming. The batsmen are struggling to get runs, but we would like to say about the bowlers who have done a fantastic job, outstanding bowling figures. This time beautiful ball, and it's a dot. So with the dot, score is just 21. Chasing the target of 63, and you can see the situation of Swayam Enterprises. They have lost their wickets in the quick succession, especially Mithun. The first over, that was really a great over from him. Given 2 runs and claimed 3 important wickets at the beginning. This is played in the air, but there is no one. The ball falls in the no man's land area. Meanwhile, the batsmen are going for the second run. Good running between the wicket. Score on the scorecard is 23. आतापर्यंत फक्त 23 धावा झाल्यात. 23 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी.
बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ. स्वयं एंटरप्राइजेस हवी तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही. This time once again played it in the air. In his follow through, Hemraj comes underneath it and he has dropped that catch. That was not a quite difficult one. It was an easy one, but that he couldn't judge and that he puts it down. And meanwhile the batsman gets a life. या ठिकाणी पाहू शकाल आपण आता ॲक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल बराच वेळ हवेत चेंडू होता आणि या ठिकाणी पाहू शकाल हेमराजला जेल सुटतोय. अप्रतिम षटक पाहायला मिळालं. आफ्टर 3 overs the score on the scorecard is 25. Mithun had given 2 runs, then Amar had given 15 runs and Hemraj has given in his over 8 runs, just 8 runs. But every bowler has claimed the wicket. हर एक गेंदबाज ने यहाँ पर विकेट चटकाया है. इस बीच गेंदबाजी के लिए गेंदबाज आ चुके हैं. सुनील को गेंदबाजी के लिए यहां पर लाया गया है और सामना करेंगे बल्लेबाज. इस बीच शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर जाके ऑन साइड पर खेलने की कोशिश थी लेकिन कोई संपर्क नहीं कर पाए. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं और आते ही 1 रन यहां पर लेते हुए बल्लेबाज. इस बीच अगली गेंद, इस बीच देखिए ऑन द रेस खेला बल्ले के मध्य से और ये गेंद गैप में से, लेकिन क्या बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन यहां पर होता हुआ मिड विकेट पर भागेश द्वारा. इससे पहले भी भागेश ने काफी बढ़िया कैच लिया था. अब तक 2 कैचेस लिए उन्होंने. क्या जबरदस्त फील्डिंग करते हैं सुनील. संदीप सर, अजून जर या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर सामना अजून बाकी आहे. सामना संपला नाहीये कारण की चुरस निर्माण करण्यासाठी 2 मोठे फटके खेळावे लागेल. ये देखिए फिर से एक बार ऑन साइड पर खेलने की कोशिश थी लेकिन ये गेंद काफी तेज करार गेंद थी. रफ्तार के सौदागर यहां पर. क्या बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. हालांकि इससे पहले उन्होंने पहले पारी में काफी बढ़िया बल्लेबाजी की थी. इस बीच ये देखिए अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका, कोई रन नहीं और ये देखिए यहां पर बल्लेबाज आउट होते हुए रन आउट. ये देखिए फॉलो थ्रू में किस तरीके से यहां पर गेंद को रोका. कोई आवश्यकता नहीं थी उस रन की लेकिन फिर भी यहां पर दौड़ लगाई. नए बल्लेबाज आ चुके हैं अभी मैदान पर. निश्चित असं वाटते की पराभवी छायाकडे वळताना पाहतोय आपण. स्वयं एंटरप्राइजेस संघ ज्या प्रकारे अपेक्षा होती की टफ फाईट करेल पण पहिल्याच षटकामध्ये ज्या प्रकारे बॉलिंग पाहिली आपण मिथुन यांची, त्या षटकातून मात्र 3 धक्के दिले होते, तिथून सावरता आला नाही आणि अपेक्षा खूप काय होत्या नंदन पाटील यांच्याकडून. त्यांनी सुद्धा फटका चांगला मारला होता पण एका चांगला झेल टिपल्या गेला आणि तिथूनच खऱ्या सामना झुकताना पाहिला आपण. इस बीच हवा में गेंद, क्या ये कैच हो सकता है लेकिन कोई खिलाड़ी वहां पर नहीं थे और ये देखिए इसी के साथ 2 रन को पूरा किया और इसी के साथ स्कोर हो चुका है 30. अजून सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूमध्ये. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र अंतिम षटकापर्यंत प्रयत्न करू शकता. या स्पर्धा हा चांगला चेंडू होता, फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एका विकेटचं पतन. म्हणजे आतापर्यंत गडीबाद झाले ते तब्बल पाहतोय की आपण 8 गडीबाद झालेले. आता मात्र अंतिम षटकामध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण धावफलकावर 30 आहे. 33 धावांची आवश्यकता आहे अजून सामना जिंकण्यासाठी पण त्यासाठी तब्बल 8 फलंदाज गमावले आणि इथून मात्र 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 6-33 असं समीकरण आहे.
प्रकाश झोतातले सामने आपण पाहतोय. काय जबरदस्त या ठिकाणी वातावरण आहे. सुंदर असं या ठिकाणी आयोजन जे की केलेलं आहे KPLचं या सर्व खेळाडूंनी. मोठ्या गॅलरीज आपण पाहू शकाल आणि तालुक्यामध्ये एक नामचीन असं हे मैदान बंद्र्या मारुती क्रीडांगण. आणि याचं पूर्ण श्रेय या सगळ्या ग्रामस्थांना, ग्रामपंचायतला आणि इथल्या खेळाडूंना ह्याचं श्रेय जाते. कॅरेबियन क्रिकेटसारखं वाटतंय. खरोखरच समुद्रकिनारी क्रिकेट जसं खेळलं जातं. पुढचा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू हवेत होता बराचसा वेळ, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी काही टप्प्यांवर चेंडू लाडवेल आणि सतीश मोठे फटके खेळण्यासाठी माहिर आहे. जर चेंडू पुढ्यात आला तर कार्यक्रम झालाच म्हणून समजा. यावेळेला पाहू शकाल हवेत चेंडू मिड विकेटला आणि परंतु नो मॅट्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्यावर चेंडू लढवलं जाईल आणि एकच धाव. पुन्हा एकदा एक महत्वाचा खेळाडू आलेला आहे. मोठा फटका खेळण्याची ज्याच्यामध्ये काबिलियत आहे. यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू, परंतु या ठिकाणी निश्चितच गोलंदाजांची तारीफ करावी लागेल. मिथुन, अमर, हेमराज, सुनील, यतीश काय गोलंदाजी केलेली आहे. परंतु सस्त्यामध्ये निपटलेत या ठिकाणी नंदन, अजय. यावेळी आणि काय दमदार फटका. मी म्हटलंच होतं की जर चेंडू पुढ्यात आला तर त्याचा कार्यक्रम निश्चितच करतील. आणि काय जबरदस्त फटका. अतिशय सुंदर फटका सतीशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. यावेळी पात्र पुन्हा एकदा पाहू शकाल. बॅटच्या मधोमध घेतला मिड विकेटला आणि चेंडू जातोय हा षटकारासाठी. मी मगाशीच म्हटलं होतं की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. आणि सतीश कडनं बॅक टू बॅक 2 मोठे फटके पुढे येऊन मारलाय. खरोखरच रेग्युलर क्रिकेटमध्ये जसे खेळाडू खेळतात सतीश या ठिकाणी उंच असे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. अजून एक जर मारलात तर संतोषजी यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. पाहूया. आणि हे दडपण आहे, हे प्रेशर आहे, हे टेन्शन आहे. निश्चितच अजून एक षटकार मारतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक संतोषजी मात्रे यांच्याकडनं दिलं जाईल. पाहूया 500 रुपये संधी. यावेळी मात्र हो 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 चेंडू जातोय षटकारासाठी आणि 500 रुपयाचं काम केलेलं आहे. काय जबरदस्त कमालीची फटकेबाजी. बॅक टू बॅक 3 षटकार आणि संतोषजी म्हात्रे ज्यांनी हे बक्षीस जाहीर केलं होतं 500 रुपयांचं आणि सतीशने कमाल करून दाखवलेली आहे. निश्चित तिथं मात्र नंदन पाटील याला विचार करण्यासाठी भाग पाडलाय की माझी बॅटिंग चांगली आहे, मला प्रमोशन याची दुसऱ्या सामन्यात मिळेल काय, हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. उत्तर मात्र नंदन दादा याला द्यायचं आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली आपण पाहतोय. काय जबरदस्त सतीशच्या बॅटमधनं 12 धावांनी हा सामना फक्त हारलेत ते, परंतु निश्चितच चांगला प्रयत्न झाला या ठिकाणी फलंदाजांकडनं. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल सुनील पाटील यांना. 30 धावा कुठल्या. काय जबरदस्त फलंदाजी केली होती आणि सुनीलला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि भागेश आपण सुद्धा यायचं आहे. जबरदस्त झेल घेतला आपण. बेस्ट कॅच ऑफ द इनिंग. आणि निश्चितच हे जे काही पारितोषिक दिली जात आहेत कैलासवासी तुकाराम गोपाल शेलार यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र भागेश तुकाराम शेलार यांच्याकडनं या ठिकाणी हे बक्षीस दिले जात आहेत. तसेच कामेश पाटील, हर्षल पाटील, मयूर पाटील यांच्याकडून सुद्धा बेस्ट कॅचसाठी या ठिकाणी पारितोषिक दिले जाईल. सामनावीरचे पारितोषिक ग्रामपंचायत काल्हेर यांच्याकडनं राहील. सुनील ज्यांनी 30 धावा कुठल्या आणि सन्माननीय संतोषजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्क्रीनवर पाहू शकाल सुनीलला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. तर एक जबरदस्त खेळी साकारली होती. मॅन ऑफ मॅचचा हक्कदार मानला होता सुनील पाटील 30 धावाची. आणि त्याच प्रकारे सामनावीरचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय. आणि संतोषदादा मात्रे साहेबांची शुभ हस्ते पाहतोय की आपण हा बक्षीस स्वीकारताना पाहतोय सुनील पाटील.
आणि कॅचसाठी सुद्धा या ठिकाणी महेशजी म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते भागेशला या ठिकाणी आपल्याला बेस्ट कॅच या ठिकाणी पकडलाय आणि त्याला आपण बक्षीस द्यायचंय. मी तर म्हणेन झेल नाही, सामना पकडलाय. नंदन पाटील यांचा झेल टिपला होता आणि तो झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरलाय. ज्या प्रकारे नंदन पाटील यांनी मिडविकेटच्या वरतून षटकार ठोकण्याच्या नादामध्ये एक चांगला फटका होता, पण कुठेतरी शक्ती कमी पडली. आणि या ठिकाणी 3 षटकार ज्यांनी मारलेत, काय जबर. संतोषजी म्हात्रे या ठिकाणी 36ला खास करून 500 रुपयांचं पारितोषिक हे दिले जात आहे. कमाल हिची फटकेबाजी या ठिकाणी सतीशकडनं आणि निश्चितच सतीशला काही भविष्यामध्ये आपण रेग्युलर संघामध्ये सुद्धा पाहू खेळत असताना. सतीश खूप खूप अभिनंदन. अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली आपण. आणि या ठिकाणी मी आमंत्रित करेन मायक्रोफोनवर समालोचक राहुल भोईर या ठिकाणी आता मराठीचे अस्खलित समालोचन करणारे समालोचक या ठिकाणी आता मायक्रोफोनवर येतील. ओव्हर टू राहुल.